नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. सैनिक म्हटलं की कोणा भारतीयाची छाती अभिमानानं भुलून येणार नाही मला सांगा. पण या शूरवीर जवानांबद्दल भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी अत्यंत अर्वाच्य गलिच्छ अशी शेरेबाजी केली. अशा विषयावर आम्हाला रोखोक करावा लागतो हेच मुळात वेदनादायक आहे. झी 24 तास हे असं एक वृत्तवाहिनी आहे की ज्या वृत्तवाहिनीनं शूर सैनिकांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक उपक्रम राबवले, कार्यक्रम केले. परिचारक ज्या गावातून येतात त्या पंढरपुरातले कॅप्टन कुणाल गोसावी काही महिन्यापूर्वी शहीद झाले होते. त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला मी स्वतः गेलो होतो. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याआधी मी गोसावीच्या आई वडिलांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं होतं. इतकंच काय तर धागा शौर्य का, राखी अभिमान की या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातल्या हजारो विद्यार्थ्यांची पत्र झी 24 तासनं भारत पाक सीमेवर लढणाऱ्या जवानांपर्यंत पोहोचवली. विद्यार्थ्यांची देशभक्तीपर पत्र वाचताना आमच्या सैनिकांना गहिवरून आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हमें भी याद किया देश ने, तो हम भी देश के याद करने का पूरा इस्तेमाल करते हैं और हम भी देश का सर नीचे नहीं होने देंगे. जैसे कि सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. आपण जेव्हा होळी आणि दिवाळी साजरी करत असतो तेव्हा कुडकुडणाऱ्या बर्फात आपले जवान अहोरात्र गस्त घालत असतात. या सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांसोबत साधे सणही साजरे करता येत नाहीत. त्यामुळेच गेल्या दिवाळीला आम्ही आपला सैनिक आपली दिवाळी हा उपक्रम राबवला. सैनिकांच्या कुटुंबियांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. 8 वर्षातल्या एकाही दिवाळी दसऱ्याला हा भारत मातेचा वीर सुपुत्र घरी आपल्या कच्च्या बच्चांसमेत इतक्या गोड नातेवाईकांच्यात आलेला नाही. सर, ते आलेले नाहीत कारण ते देशासाठी रक्षण करतात आणि ते सीमेवर लढत आहेत. त्यामुळे त्यांना, आणि आज जर बघितलं तर उरी हल्ला जो झालेला आहे त्यामुळे सीमेवर अगदी तणाव आहे आणि त्यामुळे त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झालेल्या आहेत. त्यामुळे आज आम्हाला इथं एकटी दिवाळी साजरी करावी लागली आहे. आज हा कार्यक्रम अशोकराव बघत असतील, काय सांगाल त्यांना? सांगणार की आनंदाची गोष्ट केली, बोल तूच नाहीच लेखा त्यात म्हणून. आणि मी तुमच्या भावना समजू शकतो. माझा मालक मेला तर माझा लोक इथं नाही, इमानंद रक्षा आला. पण मला कल्पना आहे तुमच्या भावनांची, परंतु या कुटुंबांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय आहे. याचं कारण आज तुमच्या अशोकमुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या घराघरात दिवाळी साजरी होते. मी स्वतः कारगिलला गेलो होतो तेव्हा अशोकरावांना भेटलो होतो. किंबहुना कारगिलला गेल्यानंतर जो पहिला जवान मी पाहिला तो म्हणजे आपले अशोकराव होते. बघितलं की आम्ही टीव्हीला, आणि त्यावेळेला खूप माझी छाती अभिमानानं भरून आली होती की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला एक सुपुत्र बहिणीसाठी सांगताना त्याला उंका फुटत नव्हत्या. 2015 सालच्या आनंद सन्मान सोहळ्यात शहीद संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांचा आम्ही गौरव केला. कॅप्टन विनायक गोरेंच्या वीरमाता अनुराधा गोरे यांना आम्ही या वर्षीचा म्हणजे 2016 सालचा अनन्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला. मानपत्र प्रदान करावं. वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीची सेवा केली. जेव्हा केव्हा तो सुट्टीवर यायचा तेव्हाही तो म्हणायचा, आय एम ऑन मिशन काश्मीर. आणि मला वाटतंय जाताना तो आम्हाला सगळ्यांना मोठं करून गेला. तो जात असताना मी त्याला एकच वचन दिलं होतं की मी तुला अननोन सोल्जर होऊन देणार नाही. आणि त्यानंतर माझा सुरू झाला वेगळा जीवन प्रवास. एकीकडे आम्ही सैनिकांच्या घरी जाऊन आनंदाचे दीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे परिचारक यांच्यासारखे लोक अकलेचे दिवे पाजळत आहेत. आम्ही सैनिकांची दिवाळी गोड करतोय तर हे मुजोर संवेदनहीन राजकारणी घाणेरडी शेरेबाजी करून कडवटपणा आणतायत, घाण करतायत. प्रसंगी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांबद्दल हिणकट शेरेबाजी करणं हा अत्यंत दुर्दैवी आणि घृणास्पद प्रकार आहे. पण ती दुर्दैवी वेळ आली आहे. आज ती आली आहे ती परिचारक यांच्यासारख्या बेमुरवतखोर राजकारण्यांमुळे. सैनिकांबद्दल अशी घाणेरडी वक्तव्य करण्याची त्यांची छातीच कशी होते. भाजप सरकारने देखील परिचारक यांना बाजू मांडण्याची संधी जरूर द्यावी, त्यांना तो अधिकार नक्की आहे. पण बेताल बडबड करणाऱ्या या सहकार्याला वाचवण्याची ही वेळ नाही हे देखील त्यांनी लक्षात ठेवावं. ही वेळ आहे ती अशा वाचाळवीरांवर कठोर कारवाई करण्याची.
परिचारक यांच्या मताशी भाजप सहमत आहे का? हेच वक्तव्य एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? परिचारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात अडचण ती कुठली? त्यांच्या या बेताल विधानातून नेमकी कोणती मानसिकता दिसते आणि केवळ माफीवर त्यांची सुटका होऊ शकते का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. तुका म्हणे ऐशा नरा. तुका म्हणे ऐशा नरा या कार्यक्रमात आज जे निमंत्रित केलेले आहेत आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम. राम कदम आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहे डॉक्टर नीलम गोरे. नीलम गोरे या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार आहेत. नीलमताई आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल भारतीय सैन्य दलाचे अत्यंत वरिष्ठ अधिकारी निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. 2 युद्धांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले दत्तात्रय शेकटकर आज आपल्या सोबत आहेत. दत्तात्रय शेकटकर, एका आमदारांनी केलेलं वक्तव्य जे आम्ही मुद्दामून दाखवत नाही आहोत याचं कारण ते दाखवल्यानंतर जे आज जवान लढतायत त्यांचे जे नातेवाईक घरी आहेत, सीमेवर लढणाऱ्या जवानांचे नातेवाईक जे घरी आहेत त्यांच्या वेदना आणखीन तीव्र होऊ नयेत म्हणून ते घाणेरडं विधान देखील आम्ही दाखवत नाही आहोत. या सगळ्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? दत्तात्रय शेकटकर, तुमच्यासारखे जवान सीमेवर लढत असतात आणि इकडे आमचे राजकारणी असली घाणेरडी वक्तव्य करत असतात. हे अत्यंत दूध आहे, घृणास्पद वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मी त्यांचं संभाषण मी ऐकलंय. आय हॅपन टू लिसन टू दॅट प्रोग्राम. आणि ह्या प्रकारच्या निम्न कोटीची, नीच कोटीची मानसिकता दर्शवणं आलेल्या व्यक्तीला आमदार हा शब्द मला वाटतं लावायला नाही. आपण सर्व आमदारांची मानवंता करतोय, मानहीनता आपण करतोय. जर ह्या व्यक्तीला आपण आमदार म्हटलं तर ह्याची लायकी आहे का? हा व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. परंतु ज्या व्यक्तीने मंचावरती उभे राहून ह्या प्रकारचं वक्तव्य दिलेलं आहे आणि ते पण थट्टा करत दिलेले आहे, लोक हसले त्याच्यावर, ते ह्याची मानसिकता दर्शवती की ह्या व्यक्तीची मानसिकता कोणत्या पातळीवरती आहे. आणि अशा व्यक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावं ही महाराष्ट्राकरता अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. आणि त्या दिवशी जेव्हा महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची जयंती आपण साजरी करत होतो पंढरपूरसारख्या जागी, आणि ज्या कुलदेवताने स्त्रीचा सन्मान ठेवण्याकरता आपले प्राण दिले, त्या दिवशी यांनी हे मत केलेलं आहे. डॉक्टर साहेब, माझे स्वतःचे 2 मुलं आहे, त्याच्यामध्ये काम करतोय. जेव्हा तो जन्मात आला मी घरी नव्हतो. जन्मात आल्यानंतर 3 महिन्यानंतर मी आलो घरी. दुसरा मुलगा कॉर्पोरेटमध्ये आहे. आय वॉज नॉट एट होम वेन ही वॉज बॉर्न. ह्या व्यक्तीच्या ह्या घृणास्पद आपण म्हटलं, ह्यांनी जे पण काही म्हटलेलं आहे त्याचा अर्थ मी काय लावला? मी घरी नाही आलो. 1.5 वर्ष युद्ध चालला होता, 71चा युद्ध. हे आम्हाला काय संदेश देतात आहे? आणि माझ्यासारखे लाखो लोक आहे सैन्यामध्ये जे कधी घरी येऊ शकत नाही. कधी तेव्हा युद्धाच्या काळामध्ये 2.5 वर्ष आम्हाला सुट्टी नव्हती मिळाली. म्हणजे आमची मुलं का नारळाच्या झाडावरतून पडले का खाले? आणि ह्याची हिंमत कशी झाली? आणि ह्या व्यक्तीला मी राजकारणामध्ये येत नाही, कोणत्या पक्षाच्याबद्दल मी बोलत नाही, कारण की राजकारणामध्ये बोलण्यासारखं राहीच नाही आजकाल. हा व्यक्ती आत्तापर्यंत ह्या शासनाचा मामलेदार आहे कसा, आमदार आहे कसा? याला ज्या पक्षाने पण घरात पाठिंबा दिला असेल त्याला यांनी बाहेर का नाही काढलं? हे ह्याचा अर्थ आहे की अप्रत्यक्ष रूपाने तुम्ही त्याला पाठिंबा देत आहे. आय विल टेक दॅट वे. यू आर प्रोटेक्टिंग दीज पीपल. हे लज्जास्पद गोष्ट आहे. लक्षण लागेल. आणि फक्त सैनिकांचं नाही, आमच्या माता, त्यांची पत्नी, आमच्या मुली, सुनबाई, आमची वहिनी, तुम्ही ह्या सर्वांना एका माळेमध्ये टाकलेलं आहे. मला लाज वाटते ते संभाषण करायची, त्यांनी जे शब्द वापरले होते. अँड थँक गॉड ही वॉज नॉट देअर अँड आय वॉज नॉट देअर. ह्या व्यक्तीला मला अशी विनंती आहे, सर्व पक्षाचे लोक तिथे आहे, एक दिवस ही, नॉट इवन 24 hours, he should be allowed to remain in politics. He should not be. Forever he should be discharged from the politics. आणि जर कोणत्या पक्षाने ह्या व्यक्तीला पाठिंबा दिला,
ह्याचं संरक्षण केलं, आय अश्योर यू डॉक्टर साहेब दॅट पार्टी विल बी वाईप्ड आउट फ्रॉम द पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया. आय एम व्हेरी शुअर, आय एम 200% शुअर. ह्याच प्रकारचं एका व्यक्तीने दिलं होतं. बिहारच्या एका राजनीतिकाने म्हटलं होतं, सैन्यामध्ये जातात ते मरतात, मरायकरता जातात. जेव्हा ह्या प्रकारची मानसिकता त्या लोकांमध्ये येते ज्यांना आपण सत्तेत बसवलेलं आहे, यू कॅन इमेजिन की त्या सत्ता पक्षांचं काय होईल, त्या राष्ट्राचं काय होईल, त्या राज्याचं काय होईल. आणि ते पण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र इज द ओनली राष्ट्र शब्द जो ज्याबरोबर लागलेला आहे. फक्त एकच भूभाग भारतामध्ये पूर्ण विश्वामध्ये आहे ज्याच्याबरोबर महाराष्ट्राबरोबर राष्ट्र शब्द लागलेला आहे. आणि त्या राष्ट्र शब्द लागलेल्या ज्या राज्याच्या ह्या लोकांची मानसिकता हे दर्शवतं. आय लिव्ह इट टू यू, आय लिव्ह इट टू द पीपल, जे लोक ऐकतात आहे. अँड आय लिव्ह इट टू दोज पीपल हू आर प्रोटेक्टिंग हिम. व्हॉट अ शेम. मला कधी कधी वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी सैन्य जीवनामध्ये 40 वर्ष काम केले, कोणताही युद्ध असा नाही ज्याच्यात मी भाग घेतला नाही. अँड आय हॅड टू लिसन टू दिस फेलो. आय हॅड टू एक्सेप्ट नॉनसेन्स. आय हॅव माय 2 sons हू हॅव बीन बॉर्न. आणि माझ्यासारखे लाखो लोक मी जसं म्हटलं आहे, आय लिव्ह इट टू यू सर टू डिसाईड अँड आय लिव्ह इट टू अदर्स. व्हॉट अ शेम. शेवट तुमच्यासारख्या जवानांनी ज्यांनी आमच्या देशासाठी रक्त सांडलं, गेल्या 4 युद्धांमध्ये आपण भाग घेतलेला होता, आपल्या कुटुंबाने त्याकरता त्याग केला, कुटुंबाच्या कुठल्याही आनंदाच्या प्रसंगाला आपण नव्हतात, सणासुदीला घरी आलेले नव्हतात. आणि त्या अशा त्यागाबद्दल अशा प्रकारचे हीन उद्गार आपल्याकडे काढले जातात आणि ती मंडळी राजकारणात असतात. नीलमताई, शिवाजी महाराजांच्या जयंती दिनीच असे उद्गार निघावेत, काय सांगाल आपण? मला एक तर पहिलं सांगायला पाहिजे की ज्यावेळेला ही सगळी घटना समोर आली आणि वाहिन्यांवरून दाखवलं गेलं, त्याच्यानंतर कळलं की या प्रशांत परिचारकांनी हे सगळं प्रचाराच्या सभेमध्येच वक्तव्य केले आणि त्याच्यावरती लोकही ख्याख्या करून हसलेले आहेत. प्रताप चव्हाण, शिवसेनेचे शहर संघटक सोलापूरचे, त्यांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडे की प्रशांत परिचारकांवरती कडक कारवाई करा, त्यांना अटक करा म्हणून. उदयजी, तुम्ही जे सुरुवातीच्या सगळ्या भावना दाखवल्या, एक जवानांच्या कुटुंबातलं सगळं अत्यंत जिवंत वर्णन सगळं समोर उभं केलं तुम्ही. आणि आपण शाळेपासून सगळीकडे ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकलं तर डोळ्यात पाणी येत नाही असा कोण म्हणजे भारतीयच नसेल. अशा वेळेला इतकं आपण प्रत्येक वेळेला एकामागून एक ज्याला जवानांच्या कधी शिरच्छेद होतात तर कधी त्यांना मारून टाकलं जातं. आणि अशा घटना घडत असताना मला आठवतं की सोनाली फराटे 20 डिसेंबरला त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, त्यांच्या घरी मी भेटायला गेले, तेव्हाही सुद्धा सगळा तो जो हंबरडा सगळ्या महिलांनी फोडलेला. आणि अशा वेळेला इतकं ज्याला आपण म्हणू की त्या स्त्रीला आणि त्यांच्या कुटुंबियांना इतकं अपमानास्पद वाटेल, इतकं घाणेरडी मानसिकता एक लोकप्रतिनिधी दाखवतो. मी सभागृहात कालसुद्धा बोलले की आमच्या संपूर्ण सभागृहातल्या प्रत्येक सदस्यांना लज्जास्पद झालेली आहे गोष्ट जी आहे ती. पण खूप प्रश्न आहेत याच्यामध्ये जे आहेत ते, आणि प्रश्न अनेक आहेत. त्याच्यात पहिला जो भाग आहे त्यात असं वक्तव्य करावंसं कसं वाटतं, तोंडातूनच असे शब्द कसे जातात, मनातून असे शब्द कसे सुचतात आणि ते कसे व्यक्त होतात. आणि त्याच्याबद्दल मीडियाने जर का बाहेर आणलं नसतं तर त्यांनी दिलगिरीसुद्धा मागितली असती का, तर मागितली नसती. इनफॅक्ट मला तिथल्या पंढरपूरच्या अनेक लोकांनी आणि पत्रकारांनी सांगितलं की घटना घडल्यावर, आय एम सॉरी टू से, पण बऱ्याच लोकांची स्थानिक पातळीवरती आणि सोलापूर शहरामध्ये अनेक त्यांच्या अपरिहार्य कारणांमुळे 2 दिवस ही बातमीच समोर आली नाही. अगदी निवडक 1-2 वाहिन्या आणि 1-2 वर्तमानपत्रांनी ही बातमी आऊट केल्यावर, सामना आहे त्याच्यामध्ये अर्थात, त्यानंतर मग तुम्ही सगळ्यांनी दाखवली आणि त्यानंतर सगळ्यांना कळलं की असं वक्तव्य झालं. प्रश्न त्याच्या पुढे येतोय की ही घटना घडली, आज अधिवेशन आलं, सुरुवात झाली. अधिवेशन अजून 2 महिन्यांनी असतं तर तोपर्यंत ही व्यक्ती अशाच पद्धतीने कुठलीही त्याच्यावर कारवाई न होता फिरत राहिली असते. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, परंतु त्या दिलगिरी व्यक्त होण्याच्या अगोदरच सगळीकडे हे व्हायरल झालं होतं, घराघरात पाहिलं होतं, प्रत्येक घरातल्या लोकांनी पाहिलं होतं, ज्यांचे कुटुंबीय दगावलेले त्यांनी हे पाहिलं होतं. आणि म्हणून दिलगिरी जी आहे ती पुरेशी नाही आहे या घटनेच्यामध्ये. आज तर मी सभागृहामध्ये असं मांडलं, तुम्ही एखादेच पाहिलं असेल की सरकारने आत्तापर्यंत स्वतःहून दखल घेऊन त्याबद्दल गुन्हा दाखल करायला हवा होता. म्हणजे शिवसेनेने गुन्हा दाखल केला, जवानांच्या कुटुंबियांनी ठिकठिकाणी जोडेमारो आंदोलन केलं, हे सर्व झालं. म्हणजे तुम्ही जे आजचा विषय दिलेला आहे
अशा नरा म्हटले तुम्ही, तर मी तर म्हणते असं याला म्हणजे माणूस तरी कसं म्हणायचं अशा माणसाला. बरं, दुसरा पुढचा प्रश्न असा आहे की हे सगळं झाल्यावरती इतके वेगवेगळ्या पद्धतीने विद्रोह होत आहेत, पण तो विद्रोह झाल्यानंतर सभागृहामध्ये काल ज्याला धनंजय मुंडेंनी मांडलं, याच्यापूर्वी सुद्धा अनेक मागण्या झाल्या होत्या. मी पण उभी राहिले. आम्ही म्हटलं सर्वजणांनी की यांचं निलंबन करा. तुम्ही निलंबन, मी तर पुढे जाऊन म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर म्हणाले असते की या माणसाला फाशी द्या म्हणून. पण प्रश्न असा येतोय की हे सगळं डॅमेज जे होतं ना, आज शेकटकरांनी जी भावना व्यक्त केली, एक अत्यंत दुःख जे आज जवानांच्या कुटुंबियांना आणि आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे. तर मला स्वतःला असं वाईट वाटतं या गोष्टीसाठी, संतापी येतोय की 2 दिवस लागायची गरज नाही आहे. आमच्या सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कालच उभं राहून सांगितलं की सभागृहाच्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत. पण मला प्रश्न हा पडतो की आम्ही मागणी करायची गरज काय या विषयामध्ये, स्वतःहून का दखल घेतली जात नाही आहे, एक. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही तर जनरलाइज केलं नाही कोणीही की अमुक एका पक्षाचे ते सदस्य आहेत म्हणून सगळ्यांची मानसिकता आहे. उलट मला असं वाटतं की एरवी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक होतो किंवा ज्यावेळेला देशप्रेमाच्या संदर्भात जे जे आपल्याला अगदी ऊर भरून येतो, अशा जेव्हा गोष्टी घडतात त्यावेळेला आपण याच जवानांचा एवढा उदो करतो. आणि मग ज्या वेळेला तुम्ही जे म्हणालात की एक राजकारणातला व्यक्ती अशा पद्धतीच्या बोलतो, त्यावेळेला त्या घटकामधले लोक का गप्प बसतात, का भूमिका घेत नाहीत? खूप वाईट वाटतं या गोष्टीच्या संदर्भामध्ये. आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आमची अपेक्षा होती, मी म्हटलं यात पक्षाचा प्रश्न नाही, यात राजकीय मतभेदाचा प्रश्न नाही, याच्यात गटबाजीचा प्रश्न नाही, यात डावपेचाचा प्रश्न नाही, यात जातीचा प्रश्न नाही. बरोबर आहे. संबंधित व्यक्तीला वरती योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे, निलंबन झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आपल्यासोबत उदय तान पाठक आणि शुभांगी खापरे पण आहेत, त्यांचं या कार्यक्रमात स्वागत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी निलमताई, एक छोटासा प्रश्न. आपण ज्या सभागृहात आहात त्याच सभागृहात एक प्रकारे आपण असं म्हणूया खालचं आणि वरचं सभागृह, त्याच सभागृहात एक प्रकारे हे पण प्रतिनिधित्व करतायत कुठेतरी राजकारणी असल्याची लाज वाटते, खंत वाटते की आपल्या बरोबर मांडीला मांडी लावून अशी व्यक्ती बसते. निश्चितपणाने खंत वाटते. काही वेळेला सभागृहात सुद्धा ज्या गोष्टी घडतात त्याच्याबद्दल आम्हाला अनेक गोष्टींच्याबद्दल आम्ही त्या वेळेला आमची नाराजी पण व्यक्त केलेली आहे. आणि खरं तर असं आहे की जो प्रचाराची सभा होती, ही पंढरपूरमध्ये भोसे गावातली प्रचाराची सभा होती, तर तिथून सुद्धा सर्वपक्षीय ज्या पद्धतीने एक निषेधाचा सूर उमटायला हवा होता तसा तो उमटलेला नाही आहे. त्याला काही प्रमाणात जातीय सुद्धा रंग देण्यामध्ये आला आहे. हा विषय जातीचा आणि प्रवृत्तीचा प्रश्न आहे हा जो आहे तो. आणि निश्चितपणाने आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि म्हणूनच आम्ही आज आक्रमक भूमिका घेतली. आज उद्धवजींनी पण आमची चर्चा झाली, सामनानी याच्यापूर्वीच बोललो होतं. फक्त मला वाईट या गोष्टीचं वाटतं की हे असं सगळं करायची गरज का पडली, अगदी तोच मुद्दा घेऊन जाऊया. याचं वाईट वाटतंय. राम कदम 3 मुद्दे आहेत. गुन्हा दाखल करायला शिवसेना का लागते, शासनानं गुन्हा दाखल का नाही केला, खरोखरच अशा वक्तव्याकरता दिलगिरी पुरेशी आहे का, आणि तिसरा मुद्दा, शासनानं स्वतःहून या सगळ्याची दखल का बरं घेतली नाही. अशा प्रकारचं हीन वक्तव्य करायला कातडी गेंड्याची असावी लागते, पण अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्याला वाचवण्याकरता कोणत्या प्रकारची कातडी शासनानं पांघरलेली आहे. उदयजी, माझ्या अगोदर निलमताई बोलत होता त्यावेळेस मला आवाज येत नव्हता, त्यामुळे निलमताई काय बोलल्या त्याची मला कल्पना नाही. पण त्याच्या अगोदर जे माजी सैनिक बोलत होते त्यांचं विधान मी ऐकलं, आपलंही ऐकलं. मुळामध्ये मी आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की ज्या सदस्यांनी परिचारकांनी हे वक्तव्य केलेलं आहे हे काही भाजपचे सदस्य नाही आहेत, ते नंतर सहयोगी सदस्य म्हणून झालेले आहेत. आणि त्यांच्या कोणत्याही वक्तव्याशी भारतीय जनता पार्टी त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. उलट पक्षी ज्या विरोधी पक्षाच्या भावना तीव्र आहेत त्याहीपेक्षा अधिक तीव्र भावना या भारतीय जनता पक्षाच्या आहेत, ही या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. हा झाला पहिला भाग. मुळामध्ये सैनिकांविषयी देशातल्या 125 कोटी जनतेचा सगळ्यांचाच आदर सैनिकांविषयी आहे. तर त्याच्यामुळे हे वक्तव्य कोणत्या पक्षाचा हे सोडून हे ज्यांनी कोणी वक्तव्य केलं हे विरोधातलं वक्तव्य आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या विधानाच्या विरोधामध्ये, त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याची आवश्यकता या निमित्तानं गरजेची आहे. आज सभागृहामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षांनी हा विषय उपस्थित केला तर त्या विरोधी पक्षांनी उपस्थित केल्याच्या नंतर त्याच भावना
या सत्ताधारी पक्षाच्या देखील त्याच भावना होत्या. हे विधान योग्य नाही आणि सभागृह त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल आणि ती कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारची सभागृहाची आज ती मानसिकता दिसलेली आहे आणि त्या प्रकारे ती कारवाई होईल. राहतो प्रश्न एकच उदयजी, आपण जे वारंवार म्हणता आहात की याला भारतीय जनता पार्टीशी आपण जोडू नका. विधिमंडळाच्या वेबसाईटवर आजही आपण गेलात तर त्याच्यामध्ये परिचारक हे अपक्ष आमदार अशा स्वरूपाचे आहेत आणि सहयोगी म्हणून ते जोडले गेले. त्याच्यामुळे पक्ष म्हणून कारवाई करत असताना त्याला काही टेक्निकल गोष्टी आपण समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आम्ही अजिबात परिचारकांच्या विधानाचं समर्थन करत नाही. उलट पक्षी आमच्याही भावना तेवढ्या दुखावल्या गेल्यात आणि कारवाई व्हावी अशा प्रकारची सार्वत्रिक सगळ्यांचीच मानसिकता आहे आणि याच्यामध्ये राजकारण होऊ नये. निदान सैनिक या विषयात तरी राजकारण न करता सर्वच पक्षांनी एकत्र राम कदम, यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आता निलमताई करत नाहीयेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, यात कोणत्याही प्रकारचं राजकारण निलमताई करत नाहीयेत अथवा दत्तात्रय शेकटकरांनी त्याचा उल्लेखही केला नाही. ती व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे याला महत्व नाहीये, ती व्यक्ती कोणत्या जातीची आहे याला महत्व नाही. त्या व्यक्तीचं जे वक्तव्य आहे ते केवळ निषेध करून पुरेसं आहे का, हा खरा सवाल आहे. निलमताईंनी विचारला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही स्वतः दखल घेऊन कारवाई का नाही केली, गुन्हा दाखल का नाही केला, त्याकरता शिवसेनेला का यावं लागलं, या सगळ्याच्या वर शुभांगी खापरे आणि उदय तानपडक काय म्हणतात ते ऐकूया. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पात्रा जी 24 तास आपण पाहताय. तुका म्हणे ऐशा नरा. तुका म्हणे ऐशा नरा. आपल्यासोबत राम कदम, डॉक्टर नीलम गोरे, शुभांगी खापरे, उदय तानपाठक आणि दत्तात्रय शेकाटकर आहेत. अनवधानानं माझ्याकडनं असं विधान झालं, शुभांगी खापरे असं आमदार प्रशांत परिचारक म्हणतायत. निलमताईंनी मुद्दा असा मांडलाय की शासनानं स्वतःनं गुन्हा का दाखल केला नाही. ज्या सभागृहात त्या आहेत त्या सभागृहात बसण्याची देखील लाज वाटते अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली आहे. तर निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी देखील याच्यावर तीव्र खेद आणि संताप व्यक्त केलाय. आणि आपण राम कदम यांचं वक्तव्य ऐकलं. आम्ही त्यांच्या बरोबर नाही, ते आमचे सहयोगी आहेत अशा प्रकारची उत्तरं मिळत आहेत. काय सांगाल आपण शुभांगी खापरे? उदयजी, मला वाटतं की हा जो स्टेटमेंट आहे त्याचं जे काही इंटेन्शन राहिलं असेल नसेल, पण त्याच्यात कुठलाही माणूस कुठलाही म्हणजे याचं जस्टिफिकेशन होऊच शकत नाही. कारण शेवटी जो रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट होता तो इंडियन आर्मीबद्दल होता, त्यामुळे हे म्हणजे बियॉन्ड कंडेमनेबल आहे. आता याच्यात दोन हे आहे, एक इलेक्टोरल पॉलिटिक्स आणि एक पब्लिक कंडक्टचं गोष्ट आहे. आपण जो आता हाऊसमध्ये बघतो आहे ते कुठेतरी इलेक्टोरल पॉलिटिक्स त्याला डॉमिनेट करतो की काय असं आहे. बट मला वाटतं की स्वतः प्रशांत परिचारकनेच याचं एक पेनेन्स जो असतो की आपण जेव्हा काही चूक करतो तर त्याचं आपण काय करून त्याला म्हणजे जेव्हा आपल्याला स्वतः माहीत आहे की आपण एक चूक केली आहे तर स्वतःलाच आपण त्याच्यातनं एक हे केलं पाहिजे की हाऊ टू कम आउट ऑफ इट. म्हणजे एक आत्महत्या आलं पाहिजे की येस इट इज अ मिस्टेक अँड आय हॅव टू पे द प्रायश्चित्त, आय हॅव टू पे द प्राइस फॉर इट. तर ते त्यांच्याकडनंच आलं पाहिजे होतं. कारण हा इश्यू एक गव्हर्नमेंटचं नाही आहे, लेजिस्लेशनचं नाही आहे. शेवटी हे एक पब्लिक लाईफमध्ये जेव्हा एक इंडिव्हिज्युअल ज्या पदावर आहे ते जी प्रतिष्ठान आहे त्यांची जी कार्य आहे पंढरपूरला, त्यांचं कॉपरेटिव्ह बँक्स आहे, संस्था आहे आणि ज्या फॅमिली किंवा पॉलिटिकल लिगेसी आहे, म्हणजे त्यांचे काका जे आहे ते 4 टर्म MLA राहिले आहे आणि खूप मोठी प्रतिष्ठित फॅमिली आहे त्यांनी. तर त्यामुळे त्यांची जी सोशल मॉरल एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी आहे टुवर्ड्स द पीपल ऑफ महाराष्ट्र, त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्या लोकांमध्ये, तर कुठलं तरी समाधान त्यांनी स्वतः त्याचं प्रायश्चित करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आता जी हाऊसमध्ये आम्ही बघतोय की हा एक विषय घेऊन त्याचं कुठेतरी पॉलिटिक्सकडे जातो की काय असं वाटायला लागलं. शेवटी वाय आर दे ड्रॅगिंग चीफ मिनिस्टर इन दिस? कारण इश्यू तो चीफ मिनिस्टर्स किंवा ऑपोजिशनचं नाही आहे. कारण ती आघाडी जी पंढरपूरला इलेक्शनच्या वेळेस झाली होती ही वॉज अ इंडिपेंडंट MLC. त्यांनी ती आघाडी केली आणि त्याच्यात राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांना त्याच्यात जे काही रिझल्ट्स आले अगेन्स्ट, तर ते कुठेतरी त्याचं
पॉलिटिसायझेशन ऑफ मॉरल कॅरेक्टर आणि कंडक्ट याला तुम्ही मिक्स नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. बट याचं प्रायश्चित स्वतः प्रशांत परिचारकनेच केलं पाहिजे. त्यांनी स्वतः येऊन म्हणजे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट असेल किंवा लेजिस्लेशन त्यांना ॲक्शन घ्यायच्या आधीच त्यांनीच काहीतरी असं निर्णय घेतला पाहिजे की त्याच्यामुळे एक नवीन एक एक्झाम्पल ते सेट करू शकतील असं मला वाटतं. उदय तानपाठक बिहारचे राजकारणी काय किंवा प्रशांत परिचारक काय किंवा त्याच्या आधी ओम पुरी यांचं वक्तव्य काय किंवा सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत अशा प्रकारचं आमच्या सैन्य दलावर शंका घेणारं वक्तव्य काय जो उठतो तो आमच्या सैन्य दलावर आजकाल बेताल वक्तव्य करत असतो. ही कुठली आली मानसिकता आणि अशा प्रकारच्या वक्तव्याला आमच्याकडे सरकार धरबंद सरकार त्यावर जरब बसवत नाही. काय सांगाल? सैन्य सोडा कोणाला देश या संकल्पनेबद्दल सुद्धा प्रेम राहिलं का नाही अशी मला शंका आहे आता. म्हणजे जिथे आपल्या देशाचे तुकडे व्हावेत अशा घोषणा देणारे विद्यार्थी जिथे या विद्यापीठात असतात आणि ते सरकारी मदतीत चालतं तर हे बाकी तुम्ही सोडून द्या या गोष्टी. परंतु ह्या आमदार असलेला माणूस अशा प्रकारचं वक्तव्य करतो. माझा प्रश्न या विरोधकांना असा आहे किंवा सगळ्यातच की सभापतींनी विधानसभेच्या स्वतःहून त्यांना निलंबित केलं पाहिजे. मागणी करायची गरज नाही. गटनेत्यांची बैठक बोलवायची गरज नाही. सभापतींनी सांगावं की यांना निलंबित करतो. यांना अधिकार आहेत ते त्यांनी करावं निलंबित. ते त्याच्याकरता हे सगळं नाटक जे बाकी चाललेलं आहे सभागृह बंद पाडण्याचं ते त्यांनी करू नये इतरांनी असं मला वाटतं. नीलमताई या सर्व प्रकरणावर राजकारण करू नये असं आता आपले सहकारी राम कदम म्हणतायत. याच्यावर विरोधी पक्ष सहयोगी पक्ष सरकारमधले पक्ष हे सगळे राजकारण करतात असं वाटतं आपल्याला? मला तर स्वतःला फार वाईट वाटलं या गोष्टीचं. म्हणजे शुभांगी खापरे हे एक अत्यंत ज्याला आपण म्हणू अभ्यासक आणि एक देशप्रेमी आणि विश्लेषक अशा पत्रकार आहेत असं माझं मत आत्तापर्यंत होतं. परंतु मला मुद्दा असा वाटतो की ही न्यूज संपूर्ण नॅशनल न्यूज झालेली आहे. एक दुसरं असं आहे की त्यांनी अशी माफी मागितली आणि असं चालत असेल तर उद्या कोणीही कशाहीबद्दल अशी वक्तव्य करायची आणि माफी मागायची हे बाकी विषयांमध्ये काही वेळेला लोक सोडून देतात. या ज्या गोष्टी आहेत त्या पण जवानांच्या कुटुंबियांच्या संदर्भात आणि एका अर्थाने ते लढणारे जवान असल्यामुळे ते आज आपल्यासारखे वाहिन्यांवर येऊन थाडथाड बोलू शकत नाही आहे. कारण बंदुकीच्या गोळ्या त्यांना वापराव्या लागतात किंवा ते झेलाव्या लागतात गोळ्या. त्यामुळे एका अर्थाने देशप्रेम एवढीच भाषा ज्यांच्या कृतीतून आहे त्यांच्या आयुष्याबद्दल कुठल्याच पद्धतीने हुंकार न देता त्यांचं म्हणणं जे आहे ते सगळ्यांनी विसरून जावं ही जी त्यांनी अपेक्षा बाळगली आहे ती मला फार अमानुष आणि त्याचबरोबर संवेदनाहीन वाटते आहे. एक दुसरं आम्ही राजकारण करायला त्याच्यामध्ये नाही माझा तर पूर्ण होऊ दे आम्ही राजकारण करायला याच्यामध्ये परिचारकांच्या सारखा एक आमदार सभागृहात नसला तर त्याच्यामुळे कोणाची सत्ता जाणारे किंवा कोणाची राहणारे अशातला अजिबात भाग नाही आहे. तिसरं मला स्टेट पॉवर म्हणून राज्य सरकार म्हणून खरंच हा प्रश्न विचारायचा आहे की उद्या असंच वक्तव्य मी नावं घेत नाही नेत्यांची कारण परत मला राजकारण केल्यासारखं होईल. जवान एक फार मोठा शक्ती आहे देशाची. अशाच पद्धतीच्या एखाद्या शक्तिशाली संघटनेबद्दल किंवा एखाद्या शक्तिशाली नेत्याबद्दल जर का कोणी वक्तव्य केलं असतं तर राज्य सरकारने एवढी त्याच्याबद्दल मवाळ भूमिका घेतली असती का या संदर्भात? किंवा मी तर पुढे जाऊन म्हणते की एखाद्या वृत्तपत्र समूहाच्या संदर्भामध्ये एखाद्या व्यक्तीने असं जर का केलं असतं तरी त्याची दखल राज्य सरकारने ताबडतोब घेतली असती असं मला स्पष्टपणाने दिसतं. अनेक बाबतीमध्ये आपल्याला एक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. अशा वेळेला स्वतःहून का दखल घेतली नाही राज्य सरकारने त्याच्याबद्दल ना राम कदम ना शुभांगी खापरे काही सरकारच्या प्रवक्त्या नाही आहेत पण एक मुक्त पत्रकार आहेत. त्या एक इंडियन एक्सप्रेस सारख्या वृत्तपत्राच्या पत्रकार आहेत की जे वृत्तपत्रांनी आणीबाणीमध्ये त्यांच्यावर बंधन आणलं तर कोरे कॉलम छापले होते. त्याच्यामुळे ते एक फार वेगळ्या पद्धतीची इंटिग्रिटी मानली जाते. आता अशा वेळेला प्रश्न असा आहे की आम्ही राजकारण करतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ते मत मांडण्याचा जरूर अधिकार आहे. मग राम कदम आणि शुभांगी खापरे किंवा ज्यांना असं वाटतं की त्यांनी फक्त वैयक्तिक माफी मागणं हे पुरेसं आहे तर तुम्ही तसं ऑन रेकॉर्ड तुमचं मत मांडा आणि तुम्ही सांगा की आम्हाला राज्य सरकारने याच्यात काही करावंसं असं वाटत नाही.
आणि विरोधकांची जी काही मागणी आहे ती मागणी राजकारणापुरती मर्यादित आहे आणि देशप्रेम हा विषय आणि या संदर्भामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींनी काहीही जवानांच्या बद्दल विधानं केली तर आमची त्याला काही हरकत नाही. हे आता उदय निरगुडकर त्यांच्या शो मधून रेकॉर्डवर घ्या ना तुम्ही. नाही अगदी बरोबर आहे. आपण शुभांगी बरोबर आहे. आपण शुभांगीताईंचे मत घेऊया. शुभांगीताई, आपल्याला नेमकं काय म्हणायचं होतं जेव्हा आपण प्रायश्चित्त असा शब्द वापरलात? उदयजी, मला वाटतं नीलमताईंनी माझा जो स्टेटमेंट आहे तो व्यवस्थित ऐकलेला नाही आहे. मी ते असं म्हटलं की हा स्टेटमेंट इतका भयानक आहे, इतका कंडेमनेबल आहे. मी हा शब्द म्हटलं की इतका कंडेमनेबल आहे की ज्या व्यक्तीने केलं आहे याच्यात पॉलिटिक्स किंवा गव्हर्नमेंट किंवा लेजिस्लेशनमध्ये यायचा प्रश्नच नाही आहे. जो व्यक्तीने असं हा स्टेटमेंट केला आहे त्यांनी स्वतःच म्हणजे एक आत्मपरीक्षण करून ताबडतोब एक प्रायश्चित केलं पाहिजे. प्रायश्चित इज अ व्हेरी व्हेरी सिरियस कनोटेशन असतो जेव्हा मी प्रायश्चित म्हणते, कारण तुम्ही ॲक्शन ते ॲक्शनच्या पलीकडे असतो प्रायश्चित हा शब्द. आणि पुन्हा मी असं म्हटलं आहे की परिचारक ज्या फॅमिली लिगेसी, पॉलिटिकल लिगेसी त्यांची जी आहे आणि ज्या पंढरपूरला जो त्यांना मान आणि सन्मान आणि लोकांची जी अपेक्षा आहे त्यांची जो रोल मॉडेल त्यांचा घराण्याने जे रोल मॉडेल घेता, इथे प्रश्न फक्त प्रशांत परिचारक एक इंडिव्हिज्युअलचं नाही आहे, त्यांची पॉलिटिकल वेळेची मर्यादा लक्षात घेता तुमचं म्हणणं शुभांगी, तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे. उदय तानपाठक स्वतःच ऍक्शन घेतलं पाहिजे. उदय तानपाठक, आपली रिॲक्शन थोडक्यात, वेळेची मर्यादा लक्षात घेता. उदय तानपाठक. नाही, मला अजूनही असं वाटतं की सभापतींनी स्वतःहून ॲक्शन घ्यावी. ही मागणी करणं ह्याची वेळ यायची गरजच नाही आहे. सभागृह बंद पाडण्याची गरजच नाही आहे. स्वतःहून सभापतींनी त्यांना निलंबित करावं. संपूर्ण सभागृहात तो ठराव पास करावा. गटनेत्यांची बैठक घेतो, मग ऐकून घेतो, याची गरज नाही ना काही. हे कशाला पाहिजे सगळं? हाऊसमध्ये ठराव मांडा आणि मंजूर करून टाका, विषय मिटला. नीलमताई, शेवटी सभागृहात त्या भावना व्यक्त झाल्या पाहिजेत ना सगळ्या. नीलमताई यांनी असं सांगितलंय की त्यांना निलंबित करण्यात यावं आणि तसा ठराव मांडण्यात यावा. बाकी कुठली चर्चा करत यात वेळ अपव्यय करू नये, त्यांनी असं मत व्यक्त केलं. आपण काय सांगाल? आम्ही हेच मांडलेलं सभागृहामध्ये. शुभांगीशी आमचा 100% मतभेद आणि राम कदमांशी याच्यासाठी आहे की प्रायश्चित काय घ्यायचं असेल तर त्यांनी चंद्रभागेमध्ये 100 पुढे मारायच्या का लोकांनी खेटरानी पूजा करायची त्यांची, तो त्यांचा वेगळा प्रश्न आहे सगळा जो आहे तो. मला अत्यंत आश्चर्य वाटतं आणि वैचारिक दिवाळखोरी वाटते या प्रस्तावाची की फक्त प्रायश्चित घ्यायचं आणि त्यांचं घराणं फार मोठं असेल. नाही हे नाही माझं पूर्ण होऊ दे. पंढरपूरच्या सगळ्यांना मी पण ओळखते, माझा जन्म पंढरपुरातला आहे, माहितीये का तुम्हाला? माहित नसेल एखाद्या वेळेस. प्रश्न असा आहे की एखाद्या घराण्याच्या मधला एखादा फाटका माणूस बोलला असता तर त्याला तुम्ही शिक्षा देणार होता आणि त्यांचं घराणं फार चांगलं आहे म्हणून त्याच्यामध्ये असा कुठला कायदा चालतो? अजिबात नाही चालू शकत कायदा. आणि मुद्दा असा आहे की एखाद्या राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी अजून काही भयंकर गोष्ट देशद्रोहाच्या संदर्भात बोलला तर त्याला माफ करणार का याच्या संदर्भामध्ये? नाही, माझं पूर्ण होऊ दे. डॉक्टर निरगुडकर आमच्या भूमिकांच्या बद्दल कदर या विधान परिषदेला नाहीये, लोकप्रतिनिधींना नाहीये आणि हे त्यांचं म्हणणं आम्हाला सुद्धा मान्य आहे असा त्याचा गैरसमज होऊ शकतो. हे काल मी तिघांनाही शांत राहायची विनंती करतो. आणि तानपाठक बरोबर म्हणतात त्याच्या चर्चेचा प्रश्न उद्भवत नाहीये. हा विषय विधान परिषदेमध्ये आता आलाय. त्याच्यापूर्वी ज्या लोकांनी अशी याच्याबद्दल आर्मीबद्दल किंवा सैन्याबद्दल जी काय अपमानास्पद विधानं केली असतील समजा पूर्वी कोणी, त्यावेळेलाही तो यायला पाहिजे होता. पण आता आलेला आहे कारण आम्ही जागृत लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही शिवसेनेचे प्रतिनिधी आहोत आणि आम्हाला त्याच्याबद्दल निश्चितपणाने अभिमान आहे. तुम्ही जे म्हणताय ना घराणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना, तर मला असं वाटतं आपण जवानांच्या कुटुंबातला असतो तर कळलं असतं की कोणी फार मोठ्या घराण्यातला आहे म्हणून असं बोलतोय का? काय आपण बोलतोय माणसं म्हणून शोभत नाही ही गोष्ट बोलायला आपल्याला. मुळामध्ये राम कदम जी आता उदय तानपाठक यांनी सूचना केलेली आहे त्याच्याविषयी काय सांगाल? ऐका ना, मुळामध्ये त्याचं उत्तर देतो. पण शुभांगीने ताईंनी किंवा मी सुद्धा या विधानाच्या बाबतीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या तरी कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही दोघांनी मानसिकता व्यक्त केली. तर नीलमताईंना काय नेमका राग आला मला कळायला मार्ग नाही. आणि दुसरा भाग असा, सरकारनं तर दखल घेतलीच आहे पण सरकारच्या पलीकडे जाऊन 125 कोटी जनतेनं दखल घेतली. 125 कोटी जनतेनं दखल घेतली याची. आणि त्याच्यामुळे यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. पक्षाच्या पलीकडे जाऊन या देशाचा नागरिक म्हणून कारवाई झाली पाहिजे. ही भूमिका सगळ्यांचीच आहे. पहिल्या दिवशी ठराव मांडायला पाहिजे तुम्ही, पहिल्याच दिवशी. राम कदम शासनानं स्वतःहून
सभापतींनी स्वतःहून निलंबनाचा ठराव का मांडला नाही असं उदय तानपाडक म्हणतात. यात काही गैर असं वाटतं आपल्याला? रिमोटवरून आवाज मोठा कर, म्हणजे काहीतरी ऐकूया. बोला. नाही, याच्यामध्ये प्रत्येकानं प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका मांडली पाहिजे. आता ते उदय तानपाटकांचं म्हणणं असेल, एक भारताचा नागरिक म्हणून या अशा प्रकारच्या विधानावर कारवाई झाली पाहिजे. सरकारनं देखील योग्य दखल घेतले आणि देशभरातल्या सगळ्या लोकांनी दखल घेतले आणि पूर्ण देश हा सैनिकांच्या सोबत, सैनिकांच्या मागे उभा आहे. हा या निमित्तानं संदेश जाईल. अशा प्रकारची कारवाई निश्चितपणे होईल. मला एक शेवटचे 2 प्रश्न फक्त त्यातला एक घेऊन जातो मी दत्तात्रय शेकटकर यांच्याकडे. दत्तात्रय शेकटकर, एकीकडे सैन्य दलामध्ये पुरेसे अधिकारी नाहीत, सैन्याला बद्दलचं आकर्षण आमच्याकडे कमी होतं आहे, त्याच्या मागे कुठेतरी सैन्य दलाबद्दलचे असे वारंवार काढलेले उद्गार कारणीभूत आहेत का? कोण म्हणतं सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, कोण म्हणतं सैन्यात जे गरीब असतात ते मरायला सैन्यामध्ये जातात, ओमपुरी सारख्याचं हे विधान होतं आणि हे आत्ताचं विधान. अशा प्रकारची एक हिणकस, अशा प्रकारची भूमिका आपण सातत्याने घेतो, म्हणून सैन्य दलाला जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही, म्हणून आमच्याकडे सैन्य दलात मुलं जात नाहीत तरुण. अगदी बरोबर आहे डॉक्टर साहेब, आपण जे बघितलंय इट इज ट्रू. 2004 मध्ये माझा एक लेख आलेला आहे, ओ माय मदर इंडिया हुम डू आय डाय फॉर. हे माझी माते, भारत माते, मी कुणाकरता आपले प्राण देतो. आर दीज द पीपल फॉर हुम वी सॅक्रिफाईस आवर लाईफ. जरी मी सैन्यामध्ये आलो, आम्ही नोकरी करतोय, आम्ही कामं करतोय, पण आमची पण काहीतरी मान मर्यादा आहे की नाही? हॅव वी बीन थ्रोन आउट ऑफ द स्ट्रीट? हॅव आवर चिल्ड्रन हॅव कम फ्रॉम द स्ट्रीट? आर वी द बॅगाबॉन्ड्स? बरोबर. आणि तुम्ही मला एक सांगा सर, जगातल्या कोणत्या देशामध्ये ह्या प्रकारची चर्चा करायची आवश्यकता पडते? करेक्ट. दॅट शोज की आपल्या लोकांना हे मानवी तत्व नाहीच आहे. वी आर लीस्ट बॉदर्ड. वी टेक देम एज अ कॅनन फॉडर. दे कॅन गेट अवे. आज महाराष्ट्राचा प्रश्न नाही, हा पूर्ण भारतीय सैन्याचा प्रश्न आहे. हा सगळ्यांच्या आईवडिलांचा प्रश्न आहे, बहिणींचा प्रश्न आहे. आपली सुनबाई असेल, आपली मुलगी असेल तिथे, आणि आपण ह्या प्रकारची विधानं करतोय. कॅन यू नेम सर वन कंट्री इन द वर्ल्ड? अगदी बरोबर आहे. वन कंट्री इन द वर्ल्ड, एक देश आपण सांगू शकत नाही ज्या देशामध्ये सैनिकांना इतकी मानहानी सहन करावी लागत असेल. एक शेवटचा प्रश्न शुभांगी खापरे यांच्याकडे. शुभांगी खापरे, एकीकडे मागणी होते, आपले सहकारी आहेत उदय तानपाटक, त्यांनी सांगितलं सभापतींनीच ठराव मांडावा आणि त्यांना निलंबित करावं. संपूर्ण सैन्य दलाच्या भावना काय आहेत त्या देखील दत्तात्रय शेकटकरांनी सांगितल्या. या सगळ्याचा परिणाम कुठेतरी सैन्य दलाच्या मनोबलावर होतो. त्यांच्या आज मी ते वक्तव्य दाखवलं नाही याच्याकरता, कारण अनेक ज्या सैनिकांशी आमचा अत्यंत G24 तासचा जवळचा संबंध आहे, त्यांच्या अनेकांनी हे फोन करून सांगितलं, कृपया ते वक्तव्य वारंवार दाखवू नका. त्या वक्तव्य करून त्यांनी जेवढा आमचा अपमान केला आहे त्यापेक्षा जास्त अपमान हे वक्तव्य 10 वेळा दाखवून तुम्ही आमचा करताय. तेव्हा मी ते वक्तव्य न दाखवता हा मी कार्यक्रम करतोय. एक शेवटचं आपल्याकडून वाक्य शुभांगी खापरे, काय प्रकारचं प्रायश्चित्त हा शब्द आपण जेव्हा वापरला तेव्हा काय प्रायश्चित्त आपल्याला अपेक्षित आहे? काय त्यांनी जाऊन देवळात पूजा करायची का चंद्रभागेत डुबक्या घ्यायच्या? आणखीन त्यांनी काय करायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? आय थिंक उदयजी, मी ते सारखं म्हणते की हा मॉरल कॉन्शियसचा इश्यू आहे. प्रशांत परिचारकनी एक एक्झाम्पल सेट करायला स्वतःच, म्हणजे इन्स्टेड ऑफ लेजिस्लेशन किंवा गव्हर्नमेंट, कारण दिस इज हायली कंडेमनेबल इश्यू आहे. त्यांनी स्वतःच रिझाईन करू शकतात ना. मी ते वारंवार सांगते की ते स्वतः रिझाईन करायला पाहिजे त्यांनी, नंबर 1. नंबर 2, इंडियन आर्मीचं जो मनोबल आहे, मला असं वाटतं, मी थोडंफार जे काही डिफेन्स कव्हर केलं आहे, इंडियन आर्मी इतकी शक्ती आहे की त्यांना असे प्रकार किंवा आपली जी पॉलिटिक्स चालली आहे किंवा इंडियन आर्मीला एक घेऊन त्याच्यावर जो पॉलिटिक्स करतात आहे लोक, प्रत्येक पार्टीज, त्याची मनोबल त्याच्याने खचणार नाही आहे. इंडियन आर्मी इज मच अबाव दॅट. आणि त्यांची जी मॉरल आणि एथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज असते त्याची तुलना कुठल्याही राजकारणामुळे किंवा एक राजकारणी व्यक्तीने काही एक शब्द अपशब्द केलं किंवा जे काही ते घृणा पदाने ज्या पद्धतीने त्यांचं माइंडसेट असेल कुठल्याही पक्षाचं असो किंवा ज्या वक्तव्यावर जो राजकारण एक पक्ष करतात आहे वेगवेगळे, त्याच्याने इंडियन आर्मीचं मनोबल वगैरे काही होणार नाही. दे आर मच मच अबाव दॅट. मी शुभांगी खापरे, तुम्ही कॉन्शियसनेस ऑफ इंडिव्हिज्युअल, मी बरोबर आहे, त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या मनातली जी देवता आहे त्या मनोदेवतेनंच त्यांना आता जागा करून सांगितलं पाहिजे की इथे तुला राहायचा खरोखरच अधिकार आहे का.
प्रेक्षको, तुका म्हणे ऐशानारा या विषयावरची संवेदनशील अशी चर्चा आपण पाहिली. देशासाठी हुतात्म्य पत्करणाऱ्या, युद्ध काळात 1.5-2 वर्ष घरच्यांची साधी भेट न घेणाऱ्या सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीची आमदार बनण्याची पात्रता आहे का? सैनिकांबद्दल हिणकस थट्टा करणारी व्यक्ती आमदार आहे, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ती व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या जातीची आहे ते महत्त्वाचं नाही, तर अशा व्यक्तीला तात्काळ बडतर्फ केलं पाहिजे. अन्यथा अशा व्यक्तींची पाठराखण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा संताप निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केला. प्रशांत परिचारक यांच्यासारख्या व्यक्तींसोबत विधिमंडळात, सभागृहात बसणं प्रत्येकाला लज्जास्पद वाटतंय. अशा व्यक्तीविरुद्ध शिवसेनेनं गुन्हा दाखल केला, पण सरकारनं स्वतःहून गुन्हा का दाखल केला नाही? अशा व्यक्तीचं आमदार पदावरून तात्काळ निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी केली. परिचारक हे भाजपचे सदस्य नाहीत, त्यांच्या वक्तव्याचं भाजपनं समर्थन केलेलं नाही. भाजपच्या राम कदम यांनी आपल्याला हे सांगितलं. मात्र सरकारनं त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही या प्रश्नाचं थेट उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. यात राजकारण करू नका असंही ते म्हणाले. परिचारक यांनी स्वतःच पदाचा राजीनामा देऊन प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, असं मत शुभांगी खापरे यांनी व्यक्त केलं. या मुद्द्यावरून सभागृह बंद पाडण्याची वेळच येता कामा नये, सभापतींनी स्वतःहूनच त्यांना निलंबित केलं पाहिजे, असं ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी सांगितलं. प्रेक्षको, आय मेरे वतन के लोगो हे गाणं ऐकल्यानंतर कुणाचे डोळे भरून येत नाहीत हो. सैनिकांचा त्याग, बलिदान, त्याचे गोडवे फक्त आम्ही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनालाच गायचे का? जे लोकप्रतिनिधी आपल्या सैनिकांचा आदर बाळगत नसतील, अशा लोकप्रतिनिधींना माफी तरी कशी द्यायची? त्यामुळे केवळ दिलगिरी व्यक्त करून प्रश्न सुटणार नाही. परिचारकांचं तात्काळ निलंबन करणं हीच त्यांच्यासाठी योग्य शिक्षा आहे. पण केवळ परिचारकांवर कठोर कारवाई करून सरकारची जबाबदारी संपणार नाही. आज सैनिकांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. भाजप सरकारला खरोखर त्याचा कळवळा असेल आणि प्रशांत परिचारकांना जर प्रायश्चित्त हवं असेल ना, तर त्यांनी सैनिकांचे प्रश्न देखील तात्काळ सोडवायला मदत करावी. तरच सैनिकांच्या बलिदानाला काहीतरी अर्थ आहे हे सिद्ध होईल. अन्यथा नाही चेहरा नाही पणती अशी या शूरवीरांची गत होईल. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.